नमस्कार, माझा इंडिया न्यूज. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व समाज विकास विभागाच्या वतीने पवनाथडीचे आयोजन. चिंचवडचे आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या हस्ते पवनाथडी जत्रेचे उद्घाटन करण्यात आलं. आजच्या या पवनाथडी जत्रा 2026 उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांची नवनिर्वाचित सदस्य म्हणून निवड झालेले असे सर्व नगरसेविका मंचावर उपस्थित आहेत. त्यांचंही सर्वप्रथम मी हार्दिक स्वागत करतो. आजच्या या समाज कल्याण आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आणि महिला बालकल्याणच्या वतीनं पवनाथडी जत्रा 2026 आयोजन केलं. त्याच्या प्रसंगी उपस्थित अतिरिक्त आयुक्त माननीय तृप्ती संगोपाल, त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त विक्रांती पगारे साहेब, उपायुक्त महिला व बालकल्याण ममता शिंदे मॅडम, त्याचप्रमाणे उपमहापौर श्रीमती शर्मिलाताई बाबर, पक्षनेते प्रशांतजी शिकोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेबजी भोई, ज्येष्ठ नगरसेवक शत्रुघ्नजी टाटे, त्याचप्रमाणे यांची आता नवनिर्वाचित स्थायी समितीच्यासाठी निवड होणारे असे अभिषेकजी बारणे, संजय नाना काटे, रवीनाताई आंबोळकर, आमचे प्रथम नागरिक त्यांच्या सौभाग्यवती आणि माजी नगरसेविका डॉक्टर श्रद्धाताई लांडगे, मंचावर उपस्थित सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांचं मी मनापासून स्वागत करतो. उपस्थित सर्व स्टॉल धारक बंधू भगिनींचंही मी या पवनाथडी जत्रेच्या निमित्तानं स्वागत करतो. भाऊसाहेब, आपण 2007 सालापासून ही पवनाथडीचं आयोजन करतोय. मला वाटतं बगाडे सर आणि सांगोर मॅडम तुमच्यासाठी हा दुसरा, म्हणजे सांगोर मॅडमसाठी दुसरा आहे आणि बगाडे सर तुमच्यासाठी पहिला अनुभव आहे. पवनाथडी पिंपरी चिंचवड शहरामध्ये ही आपण जर पाहिलं तर इंद्रायणी झालेली असेल किंवा पूर्वी तिकडे मुळशी पुण्यामध्ये ते थडीवरची त्याच्या बेसवर स्वर्गीय आमदार लक्ष्मणराव जगताप यांनी 2007 ला चालू केली. महिला बचत गटांना आणि महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी, त्यांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी आणि वर्षभर त्यांना काम मिळावं या उद्देशाने या पवनाथडीचं नियोजन या 2007 पासून एकदम यशस्वीरित्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका महिला बालकल्याण समिती असेल, समाज कल्याण कमिटी असेल यांच्या मार्फत होत असतं. याही वर्षी भव्य असं नियोजन केलेलं आहे. जवळपास 800हून अधिक स्टॉल ही इथे संख्या आहे आणि या संख्येमध्ये दरवर्षीप्रमाणे आपण महिलांना जे काही स्वयंरोजगार किंवा त्यांच्या उत्पादनाला जे चालना देण्याचं काम करतोय तेही यावर्षी आपण दिलंय. त्याबद्दल निश्चितच आपल्याला आपलं मनापासून कौतुक करतो. महिलांचा विकास केवळ कागदावर राहिला नाही पाहिजे, तर त्यांच्या पासबुकच्या अकाउंट पर्यंत गेला पाहिजे. आणि हा उद्देशच ठेवून भारतीय जनता पार्टी असेल किंवा माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान असतील, नरेंद्रभाई मोदी असतील, यांनी ज्या पद्धतीने हा महिलांचा विकास झाला पाहिजे, मग त्याच्यामध्ये आमची लखपती दिदी असतील किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जे महिलांसाठी आमची लाडकी बहीण योजना ही चालू केली, याच्या मागचा उद्देशच हा होता की आज जे काही आम्ही लखपती दिदी किंवा लाडकी बहिणीच्या माध्यमातून आमच्या महिलांना जे अनुदान मिळणार आहे ते अनुदान अशा ठिकाणी पवनाथडी जत्रेच्या ठिकाणी ते त्यांचे स्टॉल लावतात आणि स्टॉल लावून वर्षभराचे जे काही त्यांचे उत्पादन आहेत त्याच्या विक्रीसाठीचे हे चांगलं स्टेज, हे मार्केट तयार केलेलं आहे. आणि या निमित्तानं निश्चितच या सगळ्यांचं प्रतिबिंब या पवनाथडीच्या माध्यमातून इथे सांगली या ठिकाणी मिळते. आपण महायुतीचं सरकार हे प्रत्येक वेळेस महिलांच्या पाठीमागे सक्षमपणे उभे राहिलेलं आहे. पण याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की 50% एसटीच्या सवलतीपासून तर लाडकी बहिणीपर्यंत या सगळ्या सुखसोयी आम्ही या
पहिल्यांदा आमच्या लाडक्या बहिणींना देत असतो आणि तेच काम त्या पुढील काळामध्ये सुद्धा आम्ही करणार आहोत। लक्ष्मण भाऊ नेहमी म्हणायचे की कष्टकरी हातांना जपलं पाहिजे। जो हात कष्ट करतो मग तो महिला असेल पुरुष असेल त्याला जपलं पाहिजे आणि ती जपवणूक करण्याचं काम आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळे मंडळी करत आहोत आणि निश्चितच या पुढील काळामध्ये सुद्धा आम्ही ते सगळे करत राहू असंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो। आज आपण पाहिलं असेल पावनाथडीमध्ये केवळ प्रदर्शन होत नाही तर एक कल्पकतेला नाव मिळत असतो, त्यांच्या कलागुणांना चालना मिळत असते आणि आपण पाहिलं वोकल फॉर लोकल ही जी मोदीजींची संकल्पना आहे आणि मोदीजींची जी संकल्पना आत्मनिर्भर भारत 2047 हा आत्मनिर्भर आणि विकसित भारत होणार आहे। याच्यामध्ये निश्चितच आमच्या महिला भगिनी कुठेही कमी नसणार आहेत आणि त्या कुठेही कमी नसाव्यात म्हणून आम्ही सगळे पुरुष मंडळी या लाडक्या बहिणींच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतो। मी पक्षनेते असतील, मुकुट असतील, म्हणजे मार्गदर्शक विरोधी पक्षनेते भाऊसाहेब असेल ते आपण गेल्या अनेक वर्षापासून ही उपक्रम करतोय, पण ह्याच्यामध्ये काही त्रुटी आहे। आपण काय करतो की दरवर्षी वर्षानुवर्ष असे उपक्रम करतो आणि मधल्या काळामध्ये ज्या ज्या आपल्या भगिनी आहेत त्यांच्याकडे थोड्याफार प्रमाणात दुर्लक्ष होतं। त्या पद्धतीने आपण पूर्वी सगळ्या महिलांना स्टॉल द्यायचो, अनुदान द्यायचो किंवा आपण महाबचत गटांची स्थापना करायचो, ते आता कुठेतरी बंद झालेलं आहे आणि बचत गटांची संख्या कमी झालेली। ती संख्या आता कशी वाढेल आणि महिलांना रोजगार कसा निर्मिती होईल यासाठी आता महापालिकेतील सर्व आमचे अधिकारी वर्ग असतील, आमचे पदाधिकारी असतील यांनी लक्ष द्यावं, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आमच्या महिलांना त्या आर्थिक सक्षम होतीलच। आर्थिक सक्षम होत असताना त्यांना एक मानाचं पान आणि सामान्य मार्केटमध्ये उभं राहता येईल अशा पद्धतीचं काम यापुढे आपण काळात करूया। आणि आजच्या या पूर्ण पावनाथडीमध्ये जेवढे स्टॉल धारक आहेत त्या सर्व स्टॉल धारकांना माझी विनंती आहे की आपण जे काही पूर्ण व्यवहार जो करणार आहे तो डिजिटल करावा, म्हणजे कुठल्याही प्रकारे आपली फसवणूक किंवा काही होणार नाही। आणि डिजिटल केल्यानंतर आपण ज्या पद्धतीने देश बदललेला आहे आणि ज्या काही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या ज्या काही योजना आहेत, मग त्याच्यामध्ये पंतप्रधान स्वनिधी योजना असेल, त्याप्रमाणे विश्वकर्मा योजना असेल, डीबीटीच्या माध्यमातून आपण हे डिजिटल पेमेंट आता करत राहिलं तर या सगळ्या ज्या काही योजना आहेत त्या डीबीटीच्या माध्यमातून आपल्या अकाउंट पर्यंत पोहोचण्याचं काम आम्हाला या माध्यमातून करता येतील। त्याच्यामध्ये मुद्रा लोन असेल, शासकीय लोन असेल, या अनेक गोष्टी या महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल या सगळ्या योजना आम्हाला महिलांपर्यंत बचत गटांपर्यंत पोहोचवता येतील। एक शोधांतिका आहे भाऊसाहेब अजून पण आपली की 900 स्टॉल पैकी बऱ्यापैकी 80, 85, 90% हे महिलाच आहेत, 10% कुठेतरी पुरुष दिसतात। आणि एक चांगला साईन आहे की प्रत्येक वेळेस आपण म्हणत असतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामध्ये स्त्री असते, पण आम्हाला ती संख्या बदलायची। आता भाऊसाहेब आपल्याला बदलायची की यशस्वी स्त्री मागे कोणतरी पुरुष पाहिजे आणि ते पुरुष होण्याचं काम आम्ही करू असं समजतं आमच्या भगिनींना आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो। तुम्ही निश्चितच तुमच्या कष्टाचं चीज तुमच्या हाताच्या कष्टाला आम्ही निश्चितच मापदंड ठेवणार नाही आणि तेव्हा प्रत्येकाला न्याय हा मिळत राहील अशाच पद्धतीने पुढे काम करत राहू। मग ते शासकीय असेल अशासकीय असेल सगळ्या माध्यमातून आमच्या महिला बचत गटाच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचं काम आम्ही सगळे लाडके भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभे राहू असंच या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्या सर्व स्टॉल धारक आमच्या महिला भगिनींना सांगू इच्छितो। त्या पद्धतीने पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने जी व्यवस्था केली दरवर्षीप्रमाणे यावर्षी व्यवस्था एकदम उत्तमरित्या आहे। सुरक्षिततेची काळजी आपण घ्यावी, कारण जसजसे दिवस वाढतात त्यामुळे गर्दी वाढत जाते आणि कुठेही कसलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा रक्षकांनी आपली काळजी घ्यावी। वैद्यकीय कक्ष पण आपला सतर्क असावं, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स पण आहे
सर्व महिला मंडळी असल्यामुळे प्रशासनाने त्याच्यावर जास्त लक्ष फोकस असावा. त्याचप्रमाणे सर्व बचत गटांच्या आणि जे स्टॉल धारक आहेत त्यांनाही विनंती आहे की आपण चांगल्या पद्धतीनं ग्राहकांशी आपला व्यवहार ठेवा, स्वच्छता ठेवा, स्टॉलवर स्वच्छता असू द्या, जेणेकरून प्रत्येक वेळेस येताना प्रत्येक ग्राहकाला वाटलं पाहिजे पवनाथडीमध्ये आपण गेलंच पाहिजे. अशा पद्धतीचे व्यवहार आपले या ठिकाणी असू द्या. या सगळ्या व्यवस्थेमध्ये जे जे आपल्याला हातभार लावले त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. उपस्थित इथे पत्रकार बांधव आहेत त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि पुरुष एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी आणि महिला कल्याण आणि समाज कल्याणचं आणि आमचे सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. माननीय आमदार साहेब अतिशय उत्तम आणि त्यांनी मागे या ठिकाणी सर्वांना संदेश दिला आणि सर्व माझा इंडिया न्यूज, PWD मैदान, नवी सांगवी, पिंपरी चिंचवड.